बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। खंडाळा इथल्या सुषमा नाईकनवरे या आपल्या 6 वर्षाच्या मुलासह आदमापूर इथं बाळूमामांच्या दर्शनासाठी आल्या होत्या। त्यानंतर त्यांच्या मुलाचं अपहरण झालं। या प्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला। प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पोलीस दलातील विविध पथकं अपहरणकर्त्यांच्या मागावर होती। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगोला तालुक्यातील जवळा इथून मोहन शितोळे आणि छाया शितोळे या दोघांना अटक केली। शिवाय त्यांच्या ताब्यातील मुलाची सुखरूप सुटका केली। अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला 48 तासाच्या आत अटक करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 25,000 रुपयांचं बक्षीस दिलं। सातारा जिल्ह्यातील खंडाळा इथल्या सुषमा नाईकनवरे या 3 मार्च रोजी आपल्या 6 वर्षाच्या मुलासह आदमापूर इथल्या बाळूमामा मंदिरात आल्या होत्या। त्या दिवशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी त्या देवदर्शनासाठी थांबल्या होत्या। दरम्यान त्यांची ओळख मोहन शितोळे आणि छाया शितोळे या दाम्पत्यासोबत झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास त्या स्नानासाठी गेल्या होत्या। त्यावेळी त्यांचा 6 वर्षाचा मुलगा तिथंच खेळत होता। या संधीचा गैरफायदा घेत या दाम्पत्यानं मुलाचं अपहरण केलं। सुषमा नाईकनवरे यांनी आपल्या मुलाचा शोध घेतला, पण मुलगा सापडला नाही। त्यामुळे त्यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली। देवदर्शनासाठी आलेल्या लहान मुलाचं अपहरण झाल्यानं पोलीस दलानं ही बाब गांभीर्यानं घेतली। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे आणि उपअधीक्षक राजू नवले यांनी तातडीनं बैठक घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह 7 पथकं तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। जिल्हा पोलीस मुख्यालयातून त्यासोबतच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि गडहिंग्लज उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले यांच्या पूर्ण सुपरविजनखाली एकूण 7 पथकं आपण स्थापन केलेली होती। सायबर पोलीस स्टेशनचं सायबरची टीम आहे ती इथून कार्यरत होती। झालेल्या घटनेच्या मध्ये एक फक्त सीसीटीव्ही फुटेज इनिशियली पोलिसांना मिळालं होतं। त्याच्यानंतर ग्रामीण भाग असल्यामुळे तिथून नक्की आरोपी कुठे गेलेले आहेत, कोण आहेत, त्यांची ओळख पटवण्यापासून ते त्यांचा गेलेला मार्ग हा निष्पन्न करण्यामध्ये गडहिंग्लज उपविभागाच्या आपल्या जेवढ्या टीम्स होत्या फील्डवरती आणि एलसीबीच्या टीम्स। दरम्यान होळीचा दिवस असल्यानं अपहरणकर्ते जादूटोणा, अंधश्रद्धा यातून त्या मुलाचा बळी देतील ही शक्यता गृहीत धरून पोलिसांनी युद्ध पातळीवर परिसरातील सीसीटीव्ही तपासले। त्याद्वारे अपहरणकर्त्यांचं चित्रीकरण मिळालं। त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथकं रवाना करण्यात आली। ते दाम्पत्य भुदरगड, निपाणी, चिकोडी, अंकली, चिंचणी मायक्का मार्गे मिरजेकडे गेल्याचं दिसून आलं। त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अपहरणकर्ता रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं। हे संशयित फिरस्ते असून ठाव ठिकाणा शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान होतं। दुचाकी नंबर आणि सीसीटीव्ही फुटेजवरून तसंच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अपहरणकर्ते सांगोला तालुक्यातील जवळा गावात असल्याचं समजलं। त्या ठिकाणी उपनिरीक्षक विनायक सपाटे, हवालदार सुरेश पाटील, रणजित पाटील, विनोद कांबळे, राम कोळी यांनी जाऊन संशयित 50 वर्षीय मोहन शितोळे आणि त्याची 30 वर्षीय पत्नी छाया शितोळे यांना ताब्यात घेतलंय। शिवाय अपहरणकर्त्याच्या तावडीतून 6 वर्षाच्या मुलाची सुखरूप सुटका केली। या अपहरण प्रकरणी शितोळे दाम्पत्याला भुदरगड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय, तर मुलाला त्याच्या आईकडे देण्यात आलंय। दरम्यान अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय।